राम राम मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांनी शुभ सकाळ. तर मित्रांनो, काल काही कारणास्तव व्हिडिओ नाही बनवता आला. कधी वेळ भेटत नाही, कधी कॉन्टेंट भेटत नाही असं राहतंय. तरी आमचा मित्र रोज आम्हाला फोन करून विचारतात, मग आज तुमचा व्हिडिओ का नाही आला. तर चला मित्रांनो, आज व्हिडिओ आपला नियमितप्रमाणे येतोय आणि आज वेगळंच रानला आलोय. जरा मी रोज रान बदलायला, तर हे शेळी म्हणला ना, हे रानाला एक दिवस, ते रानला एक दिवस. आता रानात काय नाही राहिला. तर चला आलोय आज हे रानाला मित्रांनो, शेळ्यांक. आता आपण आहे ना मित्रांनो, म्हणजे नेटकू शेळ्या सोडून आणल्यात. हे माळात नादावलं तिकडं. ते खालच्या साईडला एक वस्ती आहे पा, वस्ती जवळच अजून आपल्या शेळ्यांनी. आणि या रस्त्याच्या या साईडला एक वस्ती मी दाखवतोय पा आपली. इकडे एक वस्ती आहे आणि हा रस्ता आहे मध्ये. या साईडला वस्त्या, त्या साईडला वस्त्या आणि मधून रस्ते. आता या वस्तीजवळ आपल्या शेळ्या नादवल्यात. इकडे पहा मित्रांनो, बैल बांधलं, डांगी बैलच गावठी. ही वस्ती आहे इथं, या वस्तीजवळ इथं पेंडा बिंडा इथं झाकून ठेवला आहे पा. आणि पक्या मोठ्या लाकडाला बांधलं मित्रांनो. ते एक लाकडाचीच गव्हाण केली. आता गव्हाणी म्हणजे ना मित्रांनो, हे अशी राहते पा, पुढं लाकूड बिकून त्याच्यात पुढं म्हणजे गावात काही बैलाली जनावरली टाकायचं आहे. पहिले बैल दोन्ही इथं बांधलं. आणि त्या वस्तीच्या पुढं त्यांनी गहू केला आहे पा. आता तर गहू आहे ना मित्रांनो, गहू निसावलाय, त्याला अशी कणसं आल्यात, पण त्याला काय उपयोग नाही मित्रांनो. लिफ्टच्या पाण्याच्या भरोसा केला होता आणि लिफ्टचा पाणी चालू नाही झाला. एक बाऱ्या ओलून केला आणि आता लिफ्ट गेल्यात बंजून. मग त्या गव्हाला महाराज बसला मित्रांनो. हे पा, हे समोर काहीतरी वाळवण घातलंय. हे गोंगडी आहे पा, तेच ना मित्रांनो, गोडवाल ती. आपण आमटी करायची पा ओल्या दाण्यांची. हे वाळेल गोडवाल ती. मस्त डाळ होते या गोडवालाची. आणि हे चांगलं राखाडावून ठेवायला लागतं. तू चांगलं वाळवलं का मग राखात घालून म्हणजे राखाडावून ठेवायला लागतं मित्रांनो. हे पाय असं गहू. आता गव्हाली पाण्याची कमतरता भेटली ना, त्याच्यामुळे गहू चांगला नाही आला मित्रांनो. आणि आता हे पाय अशी काटेरी झुरपा. आता ह्या झुरपूर दिसतंय ना, ह्या जाळीचं आहे. जाळ म्हणजे करवंदाची जाळ मित्रांनो. हे पा, हे असा पाला राहता त्याला. ते आमच्या बरेच मित्रांनी माहीत असेल. हे पालायला शेळ्या खात्याची. आता हे पाला गळून जाईल, मग नवीन पालवी फुटल, फुलं येतील मस्त आता, आणि मग करवंदा लागतील. आता आपल्या करवंदीला डोंगरची काळी महिना म्हणतात नाही का. आता ही पा, हे करवंद अजून नाही फुलं आली. जेव्हा फुलं येतील, करवंद येतील ना, तेव्हा ते व्हिडिओ मी आपल्याला दाखवणारच आहे. आता एवढ्या शेळ्या नादवल्यात. यात पालाही नाही राहिलाय पा, पार खरून गेलाय. आता राहणार म्हणजे काहीच पार राहिला नाही. पण कसं तरी आता लय लांब लांब फिरायला लागत मित्रांनो. लय वनवन लय तक करायला लागते. आणि ह्या जाळीला पा केवढलं काठं राहतात. पाया जर भरला ना मित्रांनो तर कामच होणार. लय मोठं काठं राहतं ती. हे करून तिच्या झाडाला, याला जाळी म्हणतात. आणि मग इकडं आता शेळ्या पुढं नादवल्यात ना, तिकडे एक झाड आहे, त्या जोडीचं झाड आहे मित्रांनो. आणि एक तामटाचं झाड आहे. तर ते मी आपल्याला दाखवतो. त्याचा पालायला खातं शेळ्या. आता तिकडं शेळ्या नादवल्यात ना, त्या पाले का आपल्याला जायचे. आता त्या जोडीचा पाला कसा राहत आहे, तामटाचा कसा आहे ना, ते मी दाखवतो. काही पाला फाटा राहणार म्हणजे राहता मित्रांनो, पण कमी आमच्या रानाला एवढा नाही. आणि दोस्तांनो, हे पा, या झाड इटावर एक जो येल गेलाय, हा पा मी दाखवतो आपल्याला. ह्या असा पांढरा त्या पा त्याचा, हा जोडीचा येल म्हणते त्याला. याचा पाला सुद्धा शेळ्या आवडून खात्याची. मग आता ह्या झाडांना ह्या असंच येल राहतं ते पा. काही झाडाचा तामटाचा पाला बिला. मग ह्या शेळीला आता मी थोडा जोडून टाकतो, कारण दुसरं राहणार काही खाया नाही मित्रांनो. अक्षरशः कठळा आता शेळ्यांका. आता खाय असलं तर बरं, नाही तर मग ना माणसाला कठळा आता मित्रांनो. शेळ्यांनी त्या चालीवर राहते. तर आता हा पाले ना आपण जोडून टाकू. हा तामटाचा झाड आहे इथं आणि हा जोडीचा पाल आहे. त्याच्यावर येल गेला, येल राहतोय बा, असा येल राहतोय पा. ह्या असा येल राहतोय त्याला. आता पाला त्याचा वाळेल जास्त खात्यात, वाळ नाही जास्त खाते मित्रांनो. चला थोडासा जोडून टाकू. तर दोस्तांनो, आता त्या झाडाचा पाला आपण, तामटाचा काही त्या जोडीचा पाला मी आपल्याला दाखवला ना, ते आपण शेळीली जोडून थोडा घातला. मग शेळीने त्या खाला. आता शेळ्या इकडे निघाल्या त्या चाली इकडे जातात पा. आता हे गवतही वाळून गेलाय पूर्ण, गवतही निळा नाही राहिला. त्यामुळे त्या काही खाते नाही मित्रांनो. पुढं पाला फाटा भेटला तेच. पण असं आहे मित्रांनो, शेळी पालणं म्हणजे येले असं गावात साठून ठेवायला नाही लागत. गावात काही नाही लागत, जनावरांसारखं पेंडा काही नाही. म्हणजे असं राहणं फिरवलं तरी जमत आहे मित्रांनो. ह्या फिरत शेळी पालन असंच राहतं मित्रांनो. तसं आम्ही थोडा काही भुईमुगाचा पाला ह्या त्या म्हणजे साठून ठेवतो. बुसकाट ह्या त्या थोडा घातला म्हणजे बरं पडत आहे, कारण राहणं ते काही नाही भेटत शेळीली.
आणि इकडून आहेत झाडाला काही थोडा थोडा पाला ना, त्या थोडा जोडून येते घातला ना, मग शेळ्या मस्त नाद होते. तर चला मित्रांनो आता ना इकडे माल आहे लोकांचा, आपली शेळ्या इथून काढून घ्यायच्या साईडला, आलाच काढून घ्या आपण आता. आणि दोस्तो ना एक काय पडल्या इकडे खाली मी दाखवतो लाकूड, आणि या लाकडाला चराड बांधलेले. आता हे मी दाखवतो आपल्याला याला काय म्हणतात हे दाखवतो मित्रांनो. आता हे याला चराड बांधलेले आणि हे लाकूड आहे हे मित्रांनो. आणि याला चराड बांधलेले, याला आमच्या मित्रांनो लोवाडणं म्हणतात. लोवाडणं म्हणजे असं आहे ना, जनावर जास्त पळायला लागलं ना तर ह्या जनावरांच्या गळ्यात ह्या बांधून टाकायचा आणि ह्या लाकूड पाठवू असा लोमचा ठेवायचा. आणि मग त्या लोवाड नाही ना मित्रांनो, त्या लोवाडण्यामुळे मग जनावरला जास्त पळता येत नाही, त्या गुडगेली ह्या त्या लागत आहे ना, मग त्या जनावर पळत राहतात ना. लोवाडणं तर ते कोणत्या तरी जनावरांच्या गळ्यातून इकडं तुटून पडलाय. लोवाडणं मित्रांनो लाकडं ते असो, त्या कोणाचा असो, आपण हे ना इथंच राहून जाणार, त्या इथंच पाडला होता ना मित्रांनो. त्या कोणत्या तरी असेल त्याचा घेऊन जातील मित्रांनो. तर चला ह्या असं ह्या वस्तूला लोवाडणं म्हणतात मित्रांनो. लाकडाचा त्याला गावठी गेला अशी आणि चराड बांधलेला असं जनावरांच्या गळ्यात बांधून द्यायचा हल्लात, आणि मग ह्या खाली लाकडाचा लोमचा राहून द्यायचा. असा ह्या लोवाडणं मित्रांनो, ह्या गावाकडला शब्द हा लोवाडणं मित्रांनो. मित्रांनो वारा भरपूर झालाय आणि इकडे खालच्या साईडला ना पाठीमागं इकडं दरीचा बाग इकडे खाली इकडे शेळ्या चालत खाली, म्हणजे असं दसाना खाली एकदम चालायचं मी दाखवतो आपल्याला. असं एकदम माणसाला सुद्धा नाही जात आहेत मित्रांनो तिकडे खाली. हे एकदम अशी खोल दरीचा बाग आहे, असा निपाळता खडक आहे आणि काही गवत आहे. आता इडानी गवताची आडव आहे, पण असं एकदम निपाळता बाग आहे. मग ह्या समोर इकल्या शेतकऱ्यांनी गवत एक आपल्या इडानी जनावरांसाठी गवत घेतलाय आणि अजून त्या गवत काही नेलं नाही, त्या तिकडेच पडल्या जागेवर. मग त्या आता वर नेऊन रचून ठेवतील. पण खाली एकदम असा खोलगाट बाग दिसतोय ना मित्रांनो, तिकडे खालीच आपली वावर आहे ती. आणि आता ह्या पेंड्या ह्या अशा पेंड्या बांधून ठेवल्या ती. मग अजून त्या शेतकरी आज घेऊन जातील वर, पण अजून आहे. मग ह्या अशा पेंड्या बांधून ठेवायला लागतात, एवढल्या पेंड्या जनावरांसाठी. उन्हाळ्याला काही राहत नाही ना, मग जनावरांसाठी ह्या पेंड्या ठेवल्यात बांधून. आता त्या रचून ठेवायला लागतील. आता शेळ्या पार खाली गेल्या तिकडं, आता खालून वर निघत येतील. अशा वरच्या साईडला निघत आल्या का आपण नाही खाली जायचं मित्रांनो, लय खाली जायला लय तकलीफ होते. त्या बरोबर येते ती, बाकीच्या वरच आहे ती, 2-3च खाली गेल्या तरी. आणि आता बाकीच्या वर आहेत ना. आता ह्या झाडं एक येलंय तो शेळीच्या काय तोंडात ये ना मित्रांनो, त्याला वसनसडी म्हणतात मित्रांनो. तो शेळ्यांसाठी ना औषधी आहे. औषधी म्हणजे असं आहे का त्याचा पाला जास्त खाल ना, जरी शेळीला जुलाब होत असलं ना तरी मग ते जुलाब थांबतात. हे हा वसनसडीचा येल. चला शेळीली वाकून घालू आपण. शेळ्यांचं लय आवडीचं खाद्य हे आहे. बरंच लय वाक आहे त्याडन तिचं, असं झाडं येईल जातोय थोडंच आहे ना मित्रांनो. आता आपण शेळी वाकून घालू. शेळ्या खात्यात मस्त. आता त्या खाली वाकावं लागलं लगेच येतली. शेळ्या आले लगेच लय आवडीनं खात्यात मित्रांनो. दोस्तानो पाठीमागं एक झोपडी दिसते, वरून कागद टाकेल त्याच्या गावात बिवात साईडनं कुडून गेल मस्त दरवाजा तिला. ही निवारा राहतोय पावसाची उन्हाची लपायला, उन्हापासून आणि पावसाळ्यापासून म्हणजे एक संरक्षण म्हणून मित्रांनो. तर चला त्या झोपडीजवळ जाऊ. कशी झोपडी ना ती मी आपल्याला दाखवतो. चला मित्रांनो आपण आता झोपडी पशी जाऊ. तर चला दोस्तानो आपण आहे ना त्या झोपडीजवळ जाऊ आणि जवळून दाखवतो मी आपल्याला ती झोपडी. एकदम आतमधलं साहित्य, आतमधली जागा आणि सगळंच दाखवतो. हे पावसाळ्याची निवारा म्हणून, उन्हाची समजा उन्हाची थोडा सावला बसायला हे झोपड्या करतात. ती म्हणजे सगळेच नाही, ठराविकच माणसं करतात मित्रांनो, पण हे अशा राहतात ती. हे पहिला असा कुडाचा दरवाजे, तटकी आणि तो आतमध्ये काय आहे तिच्यात. आता थोडा दरवाजा बाजूला करून आतमध्ये पाहू. हे मित्रांनो माचोळी केले खाली लाकडा रोवून आणि वर माचोळी झोपाय केले. पण सध्या काय आता तिला कोणी झोपत नाही, त्याच्यावर साहित्य ठेवलं आहे हांड म्हणजे पाण्यासाठी बाटल्या ती, तिकडं काही गुंठ्या आथरल्यात. आणि आता ही पार म्हणजे अशी तिचा कुडबीर थोडा मोडून गेलाय, पण पावसाची पुन्हा सावरून घेते ती. हे खाली चराठा बिराठा. तर चला पुन्हा बंद करून घेऊ दरवाजा. आणि आपल्या शेळ्या तिकडे गेल्यात ना, आपल्याला आता तिकडे जायला लागणार आहे मित्रांनो. हे अशी मस्त वरून कागद घालायला लागत आहे, गवत राहत आहे वरून घालेल, एकदम मस्त निवारा राहतोय. ह्या अशा झोपड्या याच्यात येऊन स्वयंपाक केला ना मित्रांनो तरी जमत आहे मस्त. चला आता पुढे जाऊ.
ऊन लागत आहे मित्रांनो भरपूर. मग एका झाडाखाली सावला बसलोय, शेळ्या चरतात तिकडे खाल्ल्या साईडला. आणि इकडे पाठीमाग हिर आहे, पाय रानातच हिर आहे मित्रांनो. तिकडे टबी भरून ठेवलाय पाण्याचा. आता तिच्यात पाणी थोडंच असेल, पण चला मी ती हिर आहे दाखवतो आपल्याला. रानातच हिर आहे मित्रांनो, भरपूर गार पाणी राहतं, थंडगार साठ्याचं पाणी राहतंय. चला ती हिर पाहू आपण मित्रांनो. टब भरून ठेवला इडे आपा, इडे जनावर पाणी येतात ना. मग इकडं समोर हिर आहे, इच्यात मित्रांनो आता पाणी फार कमी झालंय. आणि लय खोल नाही हिर, फार आटले पा, एकदम तळात गेले. तिकडं खडकाला पाजर येते पा. जर लिफ्टला पाणी आलं असतं ना मग हिला भरपूर पाणी राहतं, पूर्ण बरे राहते. पण आता हे फारच कमी झाले, पाणी थोडा खराब होत आलाय. यायचो झाड आहेत ना वरून अशा साईडला, मग सावली यायचो, पाणी गार राहत आहे, पण थोडा पाला पाचोळा पडतोय. हे पा मस्त हिर आहे, जनावरांचा मस्त काम होत आहे. इकडं हांडा उबडा घालून ठेवलाय आणि हे टप्पात पाणी, म्हणजे कोणातरी जनावरा पाणी आणले असतील इडं. हा टप्पन या इडंच राहतोय. या मालकाची गाय वगैरे राहत आहे ना इडं. आता शेळ्या नाजवल्यात बा आपल्या तिकडे खाली. मग आता कुठवर जायला लागत आहे, बरंच टाईम होत आला आपला, टाईमपास म्हणजे होतं चालला आता. पण तरी अजून आपल्याला शेळ्या पाणी न्यायला लागणार आहेत खाली. इडं जवळ नाही पाणी, आता ह्या टपामध्ये आहे इडं हिरीमध्ये, पण ह्याने घालायचं आपल्याला शेळ्या तिकडे पुढे नेऊ. तर दोस्तांनो आता आहे ना शेळीला पण ताण लागले, शेळ्या पण पाणी गेल्या तिकडे समोर पाणी आहे, आणि मला पण ताण लागले. चला आता आपण आहे ना पाणी पिया जाऊ, शेळीला पण पाणी नेऊ. इकडे समोर आहे ना तिकडे पाणी आहे मित्रांनो. आता ते कमी होत आलाय, पण आहे पाणी अजून मित्रांनो. चला आता पाणी शेळ्या नेऊ आणि आपणही पाणी पिया जाऊ. हे पण इकडे पाणी आहे, मी बरेच वेळा दाखवला होता आपल्याला, बरेच व्हिडिओ मध्ये दाखवला होता. आता शेळ्या गेल्या तिकडे पाणी खाली, ते बघ खाली आहे. इकडे वर आहे पियाचं पाणी, तिकडे खाली म्हणजे शेळ्याच पाणी पितात, कोणती जनावर नाही जाते मित्रांनो. जनावर नाही जागा तिकडे पाणी जायला, खडकाना खाली चिकट राहत आहे ना. आणि आता शेळ्या पाणी पितात मस्त इडं. मला ताण लागले मित्रांनो, पाणी फार कमी झालंय पा. आता इकडं वर पियाचं पाणी, तिकडे पाणी पिऊ आपण. तर हे पाण्यात थोडीशी म्हणजे माती झाली घाण वगैरे, मग त्या थोडंसं आपण धुवून काढू. पाणी वाहत आहे पण थोडं कमी झालं आहे ना. चला आता मस्त धुवून काढू आणि मग इकडे पाणी पिऊ. हे बाटली कोणतरी कापून ठेवलं इकडे पाणी प्यायला. गायकांचं काम राहतं आहे मित्रांनो. चला आता मस्त स्वच्छ धुवून काढू, आणि स्वच्छ धुवला का मग थोडंसं पाणी वाहून देऊ आणि मग पिऊन घेऊ पाणी. इथं नाही मित्रांनो, सगळं गायका इथंच पाणी पिया येतं. ती शेळ्या पाणी पिया इकडे येतं, ती फक्त दुसरी जनावर नाही येते काही. चला पाणी पिऊन घेऊ आता. मस्त पैकी मित्रांनो आता आपली ताण झाली, पाणी पिलोय. आता शेळ्या निघत चालत वर. आता बराच टाइम होत आलाय, मग हळूहळू चारीत आपल्याला आता घराकडे जावं लागणार आहे मित्रांनो. आणि इकडे एक मित्रांना तूर केली होती हे पा या पट्टीला, आणि मग त्यांचा चालाय शेंगा खोडायचं काम. हे पा बरेच शेंगा आहेत तुरीला, काही वाळ्यात काही ओल्यात ना. मग त्यांचं चालाय शेंगा खोडायचं काम. हे पा इकडं तो मित्र आणि त्याची बायको दोघा जण शेंगा खोडाय आल्या. ती एकदम असे भरपूर शेंगा आहे. ती एवढं राहणार, एवढीच तूर भारी आहे मित्रांनो. आणि तो मित्र बाळू तिकडं तुरीच्या शेंगा खुडतंय, पिशी बिशी घेतली ती पा, पिशी अटकावून घेतली मस्त काखात. हे बा बाकीच्या शेंगा खुडल्या त्या पिशीमध्ये, काही बोलल्या थोड्या म्हणजे पूर्ण वाळायलाच आहे ती, पण थोड्या आंबरे आंबरे अशा खुडून घेतल्यात. चला तुरी खुडायचं काम शेंगा. आणि त्याची बायको पण आहे त्याला जोडी ती बा. तर मित्रांनो आता ह्या ज्या वावर आहे ना ह्या पेरलाय. आता इकडं कसं आयडियानं पाणी घेतलंय ना, तिकून पाईप टाकून ते मी आपल्याला दाखवतोय पा. ह्या वावर पेरला इकडं पा मित्रांनो. आता इकडं वाल आणि बाजरी पेरली, तर पूर्ण तिकून वरून कड्यानं पाणी कसं घेतलंय ना हे मी दाखवतो आपल्याला पा मित्रांनो. हे पा ह्या पुढं वाला दिसतंय ना, त्या बांगडी पाईप एक मोठा असा त्यानं पाणी घेतलंय. आणि हे वावरामध्ये ना काही बाजरी आणि वाल पेरलाय, कडवाल. हा पहा वाल उतरतोय अजून, म्हणजे काही सगळा नाही उतरला. आणि मग थोडा थोडा भिजवायचं काम चाललंय. थोडा पाणी कमी पडलाय, पण तो बांगडी पाईप पहा मित्रांनो काय आयडिया नाही ना. पार त्या तिकडं कडे आहे ना पुढं, त्या कडे होत्या नाही का मग शेळ्या पाणी वगैरे त्या तिथून पाणी आणलंय पहा. थोडा थोडा भिजवायचं काम चाललंय. हे पहा पाईप वाटत थोडा पाणी चाललंय.
जवळ नाही जाता येणार मित्रांनो, पाय जातील ना गाळात. मग इडूनच दाखवतो मित्रांनो. हे पहा पाणी साचलंय. तर अशी आयडिया लाडवली पहा, हे पाणी घ्यायची. कशी आयडिया मित्रांनो, मस्त आहे ना. कोरडवाच पण आता तिकडे पाणी होतं ना, मग त्या पाणी फुकट जात आहे. मग असा पाईप लावून तिकडून आणला हा बांगडी पाईप. आणि पाणी जर जास्त म्हणजे लिफ्टला चालू झालं ना, मग पाणी वाढत आहे. पण आता लिफ्ट पण ते म्हणून पाणी कमी आहे. असं आहे वातावरण मित्रांनो मस्तपैकी. आता जवळजवळ संध्याकाळचं वातावरण होत आलंय. तर चला आता आपली जायचे घरी. चला मित्रांनो, आजचा रानाचा प्रवास आपण इकडेच थांबू. आता 6 वाजत आपला घरी जायचा टाइम झालाय. शेळ्या घरी घेऊन जाऊ मित्रांनो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. लाईक करीत चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांना जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये.